नमस्कार मंडळी. होळीला गोड पुरणपोळी खाऊन झाली की प्रत्येकाच्या घरी धुलीवंदनला मटणाचं बेत हा असतोच. आज मी तुमच्यासाठी स्पेशल धुलीवंदनसाठी स्पेशल सावजी मटण थाळी घेऊन आली आहे. आज ही स्पेशल सावजी मटण थाळीची रेसिपी संपूर्ण डिटेलमध्ये बघा. मी पारंपरिक पद्धतीने सावजी मटण रस्सा आणि सुक्का कसं बनवायचं हे आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतले लाल बेडगी मिरची, जायपत्री, मोठी वेलची, छोटी वेलची, दगडफूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, धणे, जिरे आणि बडीशोप. त्याचबरोबर हरभरा डाळ, तांदूळ, तीळ आणि खसखस हे सगळे साहित्य भाजून कशा पद्धतीने वापरायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो मटण घेतले. इथे मी बोकड्याचं मटण घेतलं. चला आता सगळ्यात आधी मटण आपण शिजवून घेऊयात, म्हणजे आपण आळणी रस्सा करून घेणार आहोत. कुकरमध्ये सगळ्यात आधी तेल घालायचं. तेलावरती थोडेसे खडे मसाले आवर्जून घाला, कारण आळणी रस्स्याला ह्या खडे मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर येतो. सगळ्यात आधी काळी मिरी, लवंग, दालचिनी, त्याचबरोबर एक मोठी वेलची आणि एक छोटी वेलची, हे दोन्ही सगळे खडे मसाले छान तेलावरती परतून झाले की यामध्ये आपण घालणार आहोत तो कांदा. त्याचबरोबर एका बाजूला मी पाणीही गरम करायला ठेवले. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण या फोडणीवरती घालायचा आहे. सावजी मटण रस्सा हा नागपूरमध्ये अगदी स्पेशल असा बनवला जातो. आज आपण सेम टू सेम त्याच पद्धतीने सगळी रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून हा मटण रस्सा तुमचा परफेक्ट असा तयार होईल. कांदा मऊसूद असा परतला गेला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट छान परतवून घ्यायची, लसणाचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत. आता यामध्ये घालायचे 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे दोन्ही आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यावरती घालायचे आपल्याला मटण इथे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणीमध्ये घालायचं. आता मटण आपण मोठ्या गॅसवरती, मोठ्या फ्लेमवरती छान परतवून घ्यायचे. जेवढं तुम्ही मोठ्या गॅसवरती मटण परतवाल तेवढं ते छान टेंडर होतं. त्याचबरोबर त्यात मोठं मीठ म्हणजेच खडे मीठ आणि कोथिंबीर घातले. आता इथे खडे मीठ साधारण मी 3 चमचे घातले. आळणी रस्सा बनवताना नेहमी मिठाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवा. चला आता कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर आपण हे छान परतवून घेतले आणि आता झाकण ठेवून 1-2 मिनटं मी याला वाफलवूनही घेतले. वाफलवून घेताना झाकणाची पूर्ण कडी लावायची नाही आहे किंवा शिट्टी काढायची नाही आहे, फक्त वरचीवर टोपण ठेवायचं आणि 5 मिनटं वाफलवून घ्यायचं. वाफलवून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आणि आपण हे मटण छान आता मिक्स करून घेऊन या आणि 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता ज्याप्रमाणे तुमचा कुकर आहे त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या काढू शकता. एक तर तुमच्या 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजत असेल तर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालेल. आता या कुकरच्या माझ्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या तरच मटण छान शिजतं. त्यामुळे मी आवर्जून माझ्या या कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेते. आता कुकरमध्ये आपण मटण शिजतोय तोपर्यंत इकडे एक छान मसाला आपला हा तयार करून घेऊयात. जे काही सुरुवातीला मी खडे मसाले आणि सौद्याचे प्रकार दाखवले ते सगळे आपण इथे आता भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर एका जाळीवरती कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे. कांदा आणि खोबरं बारीक चिरून आपण नेहमी जसं तेलामध्ये भाजतो तसं न भाजता सावजी मटणला नेहमी फ्लेमवरच ते भाजायचं आहे, गॅसच्या आचेवरती. किंवा जर तुम्ही चुलीवर बनवणार असेल तर आवर्जून कोळशामध्ये हे भाजलं जातं. चला आता ते देखील एका बाजूला ठेवले. आता इकडे आपण डाळी, तांदूळ हे सगळं भाजून घेऊयात. तर तेलामध्ये सगळ्यात आधी हरभरा डाळ घालायची. इथे मी 3 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. हरभरा डाळ थोडीशी भाजली गेली की त्यामध्ये 2 चमचे तांदूळ घ्यायचा आहे. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला 2 मिनटं छान भाजून घ्यायचे. इथे मी साधारण 5 ते 6 लोकांसाठी हा मटण रस्सा आणि सुक्का बनवते. त्या प्रमाणामध्ये मी हे सगळं मसाले घेतलेत. इथे खोबरं देखील मी मोठा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. चला आपण इकडे हे डाळ तांदूळ भाजतोय त्याचबरोबर कांदा आणि खोबरंही पलटी करून घ्यायचे. सगळ्या बाजूनी कांदा आणि खोबरं आपल्याला काळं होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. आता डाळ तांदूळ एक 50 ते 60% भाजलं गेलं की यामध्ये सगळे आपले खडे मसाले घालून घ्यायचे, जे की सुरुवातीला मी सांगितले होते. आता ह्या डाळ आणि तांदळाचं टेम्परेचर खूप जास्त व्हायच्या अगोदर, म्हणजे ते लाल किंवा ब्राऊन होण्या अगोदरच आपल्याला खडे मसाले घालायचे, जेणेकरून खडे मसाले भाजत असताना डाळ आणि तांदळाचा राहिलेला कच्चापणा पूर्ण निघून जाईल आणि ते पूर्णपणे भाजलं जाईल. तुम्ही बघू शकता खडे मसाले भाजतानाच डाळ आणि तांदूळ छान भाजले गेले. आता त्यानंतर ह्यामध्ये तीळ आणि खसखस घालायची, कारण तीळ आणि खसखसीला जास्त टेम्परेचर लागत नाही, अगदी कमी टेम्परेचरवरती ते भाजलं जाऊ शकते. आता चला तीळ देखील आणि खसखसही छान भाजली गेली की गॅस मी बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचे ज्वारीचं पीठ घातले. ज्वारीचं पीठ खूप महत्त्वाचं आहे आपल्या सावजी मटण रस्स्यासाठी, कारण याच्यामुळे एक घट्टपणा आपल्या ग्रेव्हीला येतो. सावजी मटण रस्सा हा थोडासा घट्टसरच असतो, त्यामुळे त्यामध्ये डाळ, तांदूळ आणि ज्वारीचं पीठ आवर्जून वापरलं जातं. आता ज्वारीचं पीठही आपल्याला 5 मिनटं छान भाजून घ्यायचे. गॅस जरी बंद असला तरी गरम टेम्परेचरमध्ये जे काही मसाले आणि डाळ तांदूळ आहे त्या टेम्परेचरमध्ये आणि पॅनच्या टेम्परेचरमध्ये ज्वारीचं पीठ आपलं छान भाजलं जातं.
चला, खोबरं इथं आपलं छान भाजलं गेले. तुम्ही बघू शकता बाहेरच्या बाजूने पूर्ण भाजले, आतल्याही बाजूने छान ते भाजलं गेले. आता खोबरं बाजूला ठेवूयात. कांदा आपला भाजतोय, अजून कांद्याला पूर्ण रंग आलेला नाही आहे. चला, इथे ज्वारीचं पीठही छान खमंग असं खरपूस भाजलं गेले. जास्त भाजायची गरज नाही आहे. एक 5 मिनटं छान भाजलं गेलं की याला मी काढून घेते. कांदा देखील इथं सगळ्या बाजूने फिरवत भाजायचा आहे. जर तुम्ही फक्त फ्लेमवर ठेवून दिला तर तो एकाच बाजूने भाजेल. सगळ्या बाजूने मी त्याला छान भाजून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा सौदा, सगळे डाळ, तांदूळ, ज्वारीचं पीठ हे सगळं आपण काढून घ्यायचे. इथे कांदा आणि खोबरं देखील भाजलं गेले. आता सगळ्यात आधी हा आपण मसाला वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ह्याची पूड तयार झाली आहे. थोडंही पाणी न घालता मी हे अगोदर वाटून घेतले. कोरडंच वाटायचं. जर तुम्ही पाणी घातलं तर एवढे त्याची फाईन पेस्ट होणार नाही. मी परत एकदा याला मिक्सरला अजून एकदा बारीक वाटून घेणार आहे. एकदम मिक्स केलं की परत खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली येते आणि परत एकदा छान वाटून घेतलं की ते फाईन अशी त्याची पावडर तयार होते. आता याच्यामध्ये खोबरं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य घालून छान मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. कांदा देखील आपला छान भाजला गेला आहे. पूर्ण आतमध्ये तो शिजला जातो. बाहेरनं भाजताना आतनं जरी तो करपट नाही झाला तरी तो पूर्णपणे शिजला जातो. चला, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ह्या सगळ्याचं छान असं एक वाटण तयार करून घ्यायचं. अगदी छान असं ह्याचं मौसूद असं मी वाटण तयार केलं आहे. तुम्ही बघू शकता रंगही किती सुंदर आला आहे. असाच रंग हवा आहे आपल्या सावजी मटण रस्स्याला. चला, मटणही आपलं शिजलं आहे, तेही आपण एकदा चेक करून घेऊयात. एकाच वेळेस 3ही कामं आपली झाली होती. एका बाजूला कुकरवरती मटण शिजत होतं, एका बाजूला कांदा आणि खोबरं भाजलं जात होतं आणि त्याचवेळी आपण आपले सौदे आणि डाळीही भाजून घेत होतो. चला, आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे. तेल तापले. तेलामध्ये तमालपत्र घालायचं. तमालपत्राची छान फोडणी बसली की यामध्ये आपलं हे वाटण घालून घेऊयात. आता इथे वाटण घालताना मी साधारण 5 चमचे मी वाटण घातले. हे वाटण मी मटण सुक्का आणि मटण रस्सा ह्या दोन्हीसाठी बनवलं होतं. त्या अंदाजानेच मी वाटण घालते आहे. झटपट काम होण्यासाठी एकाच वेळेस तुम्ही नियोजनबद्ध जर काम केलं तर जास्त मोठी रेसिपी देखील अगदी झटपट अशी होऊन जाते. त्यामुळे नेहमी करताना प्रत्येक कामाचं नियोजन करून करा, म्हणजे कामं तुमची झटपट होऊन जातील. चला, आता इथे मी वाटण छान भाजलं गेलं, तेल सुटायला लागले की यामध्ये गरम मसाला, काळं तिखट आणि लाल मिरची पावडर घातली. साधारण 1.5 चमचा काळं तिखट घातलं, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. कारण सगळे सौदे आपल्या अगोदरच वाटणामध्ये आहेत, त्यामुळे मी गरम मसाला जास्त घातला नाही आहे. परंतु हा मटण रस्सा, सावजी मटण रस्सा हा अतिशय झणझणीत असा असतो, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं उचलून ठेवलं तरी चालेल. चला, मसाला छान परतवून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण मटण. सगळ्यात आधी मटण घालून ह्याला छान परतवून घेऊ आणि मग याच्यामध्ये आपण आपला आणि रस्सा घालणार आहोत. आता मटण देखील मी सुक्क आणि रस्सा ह्या दोन्हीमध्ये विभागून घेतलं होतं. त्या हिशोबानेच मी याच्यामध्ये मटण घालते आहे. शक्यतो सगळे जे बोन्सचे पीसेस आहेत ते शक्यतो मटणामध्ये घालायचे, रस्स्यामध्ये घालायचे. कारण रस्स्यामध्ये तो बोन्सचा पूर्ण अर्क उतरतो आणि रस्स्याला चव छान येते. चला, आता मसाल्यामध्ये बोन्स पीसेस छान परतले गेले की यामध्ये आपला रस्सा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा. अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सावजी मटण रस्सा हा घट्टसर अशी त्याची ग्रेव्ही असते, त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही आहे. आता त्याचप्रमाणे चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलं आहे आणि रस्स्याला अगोदर मीठ होतं पण मी थोडंसं परत घातलं आहे. चला, तुम्ही बघू शकता किती दाटसर अशी ही आपली ग्रेव्ही झाली आहे. भाकरी, चपाती, भात कशाही सोबत ही भाजी अफलातून अशी लागते. एकदा घरी नक्कीच ट्राय करा. ह्या धुलवडीला तर एकदा सावजी मटण रस्सा होऊनच जाऊ देत. तुम्ही या रस्स्याचे फॅन होऊन जाल, एवढा टेस्टी हा रस्सा होतो. चला, आता दुसरीकडे मटण सुक्का करून घेते. रस्सा आपला उकळला आहे. मी एका बाजूला त्याला झाकून ठेवला आहे. कढईमध्ये तेल गरम केले. तेलावर परत एकदा तमालपत्राची फोडणी दिली आहे. आता या फोडणीमध्ये वाटण घालून वाटण मी छान परतवून घेते आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान वाटण परतले. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट आणि परत एकदा अर्धा चमचा मी पाव चमचा गरम मसाला घालते. आता हेही परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतवून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण आपले मटणाचे पीसेस घालून घेऊयात. मटण सुक्का आपल्या इथं तयार होतो आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही. बेल आयकॉनवरतीही क्लिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. चला, मटण छान परतलं गेले. थोडंसं वरून चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. आता हे दोन्ही छान आपण मिक्स करून घेऊयात आणि आपला इथं मटण सुक्का देखील तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतोय. असा काळपट लाल असा त्याला छान रंग आला आहे. बघता क्षणी खाऊ वाटेल अशी ही रेसिपी तयार झाली आहे.
तर सगळ्यात शेवटी मी थोडासा आळणी रस्सा कढईमध्ये घालते आहे, जेणेकरून कढईला जे काही मसाला जो काही चिकटला आहे तो मसाला लगेच सुटतो. थंड पाणी न घालता किंवा कोणतंही पाणी दुसरं न घालता मी याच्यामध्ये आवर्जून आळणी रस्सा घातला आहे, जेणेकरून मटणाला आळणी रस्स्याचं छान चवही येईल आणि कढईला लागलेला सगळा मसाला निघायला मदतही होईल. झाकण ठेवून 1-2 मिनटं याला वाफ दिली आहे आणि चमचमीत असा हा आपला मटण सुक्का देखील तयार झाला आहे. रश्श्याला देखील छान अशी तरी आली आहे. आता हे दोन्ही पदार्थ मी सर्व करून घेते. चला आता ताट सर्व करायला घेते. सगळ्यात आधी आपला सावजी मटण रस्सा, त्यानंतर सावजी मटण सुक्का, इंद्रायणी भात, ज्वारीची भाकरी, कांदा आणि त्याचबरोबर लिंबू. ही नागपूर स्पेशल सावजी मटण थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलला जर आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईकही करा. भेटूयात पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.